बरं, खूप पैसे कमवा, पण ज्यांनी पैसे कमवले आहेत त्या सर्वांचं आयुष्य पहा, ते आनंदी आहेत का? बऱ्याचदा जेवढे प्रसिद्ध लोक आहेत त्यांची मुले त्यापासून पळू इच्छितात. प्रसिद्धी अशी की त्या मुलांनी पाहिले इतकी प्रसिद्धी मिळवूनही आमच्या आईवडिलांना काहीच मिळाले नाही, त्यांच्या आयुष्यात काहीच आले नाही. एकदा भारताच्या एका पंतप्रधानांनी मला त्यांच्या घरी आमंत्रित केले होते. 25 वर्ष हे पद मिळवण्यासाठी काय काय केले. आता वाटते की हा सगळा वेळ फुकट आणि व्यर्थ गेला. हीच गोष्ट मला खूप त्रास देत होती. जीभ कुठे ठेवायला हवी. पहा, आयुष्यभर आपण ध्यान करत नाही. मग असाच त्रास होतो की आपले जे मन आहे ही खूपच विचित्र गोष्ट आहे. तरुणांना त्यांच्या तरुण वयात ध्यान करणे जमले पाहिजे. मग आयुष्यात कधीच तणाव किंवा नैराश्य नावाची गोष्ट उरणार नाही. आपण पुढे असेच फुलत राहू. जीवनाकडे व्यापक दृष्टिकोनातून पहा. ठीक आहे, तुमचे ध्येय काय असू शकते? बरं, खूप पैसे कमवा, पण ज्यांनी पैसे कमवले आहेत त्या सर्वांचं आयुष्य पहा, ते आनंदी आहेत का? कमवा, पण पैसे कमवल्यानंतर मी आनंदी राहीन, हा जो गैरसमज आहे तो सोडावा लागेल. याचप्रमाणे कदाचित तुम्हाला खूप प्रसिद्ध व्हायचे असेल, नाव कमवायचे असेल, समाजात काय कराल? प्रसिद्ध लोकांची अवस्था पहा. बऱ्याचदा जेवढे प्रसिद्ध लोक आहेत त्यांची मुले त्यापासून पळू इच्छितात. प्रसिद्धी अशी की त्या मुलांनी पाहिले इतकी प्रसिद्धी मिळवूनही आमच्या आईवडिलांना काहीच मिळाले नाही, आयुष्यात काहीच आले नाही. म्हणूनच मी म्हणतो की आयुष्यात हे जे नैराश्य येत आहे, तुम्हाला माहीत आहे हे नैराश्य जे तुम्ही तुमच्या आयुष्यात अनुभवता त्यातून बाहेर पडायला तुम्ही शिकले पाहिजे. मग तुम्ही तुमचे ध्येय ठेवू शकता, पुढे जाऊ शकता. मला तुम्हाला एक प्रसंग सांगायचा आहे. एकदा भारताच्या एका पंतप्रधानांनी मला त्यांच्या घरी आमंत्रित केले होते. गुरगावच्या बाहेर जे आजचे गुरुग्राम आहे तिथे त्यांचा एक मोठा परिसर, घर, फार्म हाऊस होते. त्यांनी मला विनंती केली, गुरुदेव कृपया तुम्ही तिथे यायलाच हवे. मी म्हणालो ठीक आहे. मी तिथे गेलो. ही खूप जुनी गोष्ट आहे आणि ते मला सांगत होते, गुरुदेव आधी तर आम्ही इथे बाहेर खाटेवर आरामात झोपू शकत होतो. मी माहीत नाही 25 वर्षे काय काय केले. हे पद मिळवण्यासाठी आता वाटते हा सगळा वेळ फुकट आणि व्यर्थ केला. या पदावर येऊन काहीच मिळाले नाही. आता पहा, चोहोबाजूनी इतके रक्षक उभे आहेत, इतका तणाव, फक्त त्रास आणि त्रास. आम्ही यासाठी काय काय करून बसलो. पंतप्रधान होण्यासाठी आम्ही आयुष्यभर संघर्ष केला. इथे पोहोचल्यावर वाटते हाती काहीच लागलं नाही. आम्ही म्हणालो हे तर तुझे नशीब आहे भावा, तू तर तरुण गेलायस. मी म्हणालो इतकी जाणीव झाली ना, यापेक्षा मोठे काही नाही. हाती लागले. अजूनही उशीर झालेला नाही. कितीतरी लोकांना तेवढे मिळवूनही काहीच वाटत नाही, तरीही ती ओढ कायम असते. काहीतरी मिळवण्याचा हा जो ज्वर आहे त्यातून आयुष्यात काहीच साध्य होत नाही, नाही का? तर बघा, एका पंतप्रधानांना हे म्हणावे लागले की काय काय करून बसलो. जे करायला हवे होते तेही केले आणि जे करायला नको होते तेही केले. त्यांनी आमचा हात धरून सांगितले, गुरुदेव जे करायला नको होते तेही मी केले हे पद मिळवण्यासाठी. आता वाटतंय की आयुष्यात हे सर्व करणं व्यर्थ आहे. तसेच या देशाचे खूप मोठे न्यायाधीश जे आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते, निवृत्त झाल्यावर आम्हाला दिल्लीत भेटायला आले. म्हणाले, गुरुदेव माझी अजून एक इच्छा आहे. आम्ही म्हटले सांगा. ते म्हणाले, हेगमध्ये जे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस आहे ना, तिथे मला जायचे आहे. मी म्हटले, भाऊ ही तर हद्दच झाली. तुम्ही 1 मिनिट विचार करा, जो मॅजिस्ट्रेट कोर्टात खाली तालुका किंवा जिल्हा मॅजिस्ट्रेट कोर्टात न्यायाधीश म्हणून बसला आहे त्याची काय अवस्था असेल. तुम्ही इतक्या उच्च पदावर पोहोचूनही तुमच्यात समाधान नाही. तुम्ही विचार करत आहात की इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये माझे एक काम झालं की मग मी पूर्णपणे तृप्त होईन. मी म्हटले नाही, तू जरा विचार तर कर. आम्ही म्हटले बसा आणि आता ध्यान करा. आता ध्यान करून घेतले, पण ध्यानातही बघा, जेव्हा माणसाच्या मनात इतका आग्रह किंवा एखादी इच्छा सतत फिरत असते तेव्हा तो संकल्प घेऊन बसला तरी मन शांत होऊ शकत नाही. तर ध्यानानंतर त्यांच्या कुटुंबातील काही 15-20 लोक होते. सर्वजण म्हणत होते की ध्यान खूप छान लागले. आणि आमचे न्यायाधीश महोदय म्हणाले, ध्यान करताना जीभ कुठे असायला हवी. आम्ही म्हटले, हे राम, आम्ही म्हटले ती तोंडाच्या आतच असायला हवी. नाही, ही गोष्ट मला खूप त्रास देत होती की जीभ कुठे ठेवायची. बघा, आयुष्यभर आपण ध्यान केले नाही तर मग असाच त्रास होतो.
आपण ध्यान करत राहिले पाहिजे. आणि मला वाटते की आजच्या तरुणांना हे जे मिळाले आहे ते खूप मोठं पुण्य आहे. जर तरुणांना त्यांच्या तारुण्यातच ध्यान करायला जमले तर आयुष्यात कधीही तणाव किंवा नैराश्य नावाची गोष्ट उरणार नाही. आपण असेच बहरत राहू. नाहीतर 80 वर्षांनंतर कुठे सवय लागते. मग त्यावेळी ध्यानाला बसल्यावरही मनात विचार येतो की जीभ बाहेर ठेवायची की आत. बेडूक तर नाही ना की जीभ बाहेर काढून बसलोय आणि एखादी माशी येऊन त्यावर बसली. मन खूप विचित्र आहे. सांगायचा मुद्दा हा की आपले जे मन आहे ती खूपच विचित्र गोष्ट आहे. बघा, ही कोणाची निंदा नाही, पण मनाची अवस्था पाहून आपण थक्क होतो. एक शेठजी हॉस्पिटलमध्ये आजारी पडले. डॉक्टर म्हणाले की आता फक्त देवाचे स्मरण करा, आपल्या कुटुंबातील सर्वांना बोलावून घ्या, आता रामनाम सत्य व्हायला जास्त वेळ नाही. तर ते म्हणाले, आता थांबा, आधी एका ज्योतिषाला आणि आपल्या अकाउंटंटला बोलवा, कुटुंबातील लोकांना नंतर बघतो, आधी ज्योतिष आणि अटेंडंटला बोलवा. तर त्याला म्हणाले, आपली किती संपत्ती आहे ते लिही, फक्त हिशोब दे. तर त्यांच्या मुनीमजींनी सर्व काही सांगितले की तुमची 10 घरे आहेत, 20 तुमची दुकानं आहेत आणि इतकी बँक खाती आहेत, इतके कोटी रुपये आहेत. बर, मग ज्योतिषाला बोलावले. भृगुसंहितेचे ज्योतिष, बरं हे सांगा माझा पुढचा जन्म कधी होईल आणि कुठे होईल? तर ते म्हणाले की तुमचा पुढचा जन्म अमुक ठिकाणी होईल आणि तुम्ही अमुक नावाने जन्माला याल. मग त्यांनी वकिलाला बोलावले. तिसरा माणूस, माझी सर्व संपत्ती त्या नावावर करून द्या. असे चालते, आयुष्यभर जे कमावले ते असे कसे सोडून द्यायचे जी? इतके कष्ट करून आम्ही हे सर्व गोळा केले आहे. आता पुन्हा जन्म घेऊन येऊ तेव्हा किमान याचाच उपभोग घेऊ आम्ही. मन खूप विचित्र आहे. म्हणूनच ती महामाया, भगवान कृष्ण गीतेत म्हणतात, दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया. या मायेतून तरुण जायचे असेल तर ते माझ्याद्वारेच, माझ्या संपर्काद्वारेच होईल. तुम्ही मला भेटाल तेव्हाच तुम्ही माझ्या मायेतून. ही दैवी गुणमयी माया आहे. म्हणून कोणाला दोष देऊ नका, कोणाचे शोषण करू नका आणि स्वतःमध्ये प्रसन्न आणि तृप्त राहिले पाहिजे.